महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। 3 गावात हातभट्टी दारूचे अड्डे माहूर पोलिसांनी केले उद्ध्वस्त। 17,500 रुपयाची दारू बनविण्याचे साहित्य नष्ट। पोलीस निरीक्षक देविदास चोपडे स्वतःच उतरले मैदानात। माहूर तालुक्यात हातभट्टी दारू बनविणाऱ्यावर गुन्हे दाखल झाल्याने तस्कर कोमात जात असताना हातभट्टी दारू बनविण्यासाठी नवीन तस्कर तयार होत असल्याने खबर मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे स्वतःच हातभट्टी अड्ड्यावर धाडी टाकून दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करत आरोपींना जेरबंद करून जबरदस्त महाप्रसाद देण्यात येत असल्याने दिनांक 21 रोजी एकाच दिवसात 3 गावात धाडी टाकून 17,500 रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात येऊन तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना घडल्याने हातभट्टी दारू बनविण्याचा विचार करणाऱ्यात घबराहट पसरली आहे। माहूर तालुक्यात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अनेक युवक व्यसनाधीन बनत चालले असून व्यसन करण्यासाठी स्वस्त पर्याय म्हणून हातभट्टी दारूला जग मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड्यापाड्यात सुरू असलेले अनेक हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात येऊन गुन्हे दाखल झाल्याने नवजीवन पिदाडे कमी खर्चात दारू काढून मोजमजा करण्याच्या नादात हातभट्टी लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। परंतु पोलिसांच्या खबरी प्रत्येक गावात असल्याने माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे स्वतःच हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त करत गुन्हे दाखल करून वेळप्रसंगी गुन्हेगारांना जबरदस्त महाप्रसादही देत आहेत। दिनांक 21 रोजी खबर मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी स्वतः पोलिसांसमवेत योगेश्वर येथील नाल्यात धाड टाकून 50 लिटर दारू बनविण्याचे रसायन तसेच कसारपेठ येथे 200 लिटर तर वानोळा येथे 100 लिटर मोहफुलाचे रसायन तसेच इतर साहित्य नष्ट करून तिघांवर गुन्हे दाखल केले असून एकूण 17,500 रुपयांचे रसायन आणि साहित्य नष्ट केले असून या कारवाईत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गेडाम, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन राऊत, पिठलेवाड रणमरी राठोड यांनी कारवाई केली असून ठाणे अंमलदार पुष्पा पुंसाके यांनी गुन्हे दाखल केले आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।